आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की होळ येथील हभप अर्जुन महाराज लाड यांची गाडी केजहून होळकडे जात असताना चंदन सावरगाव येथील पेट्रोल पंपाच्या पुढे गाडीचे ब्रेक लायनर जाम झाल्याने गाडीचा अपघात झाला। सुदैवाने कोणालाही दुखापत अथवा मार लागला नाही। अपघातानंतर गाडीची अवस्था पाहून प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडत होता, देवतारी त्याला कोण मारी। सध्या सर्व अंबाजोगाई शहर तसेच ग्रामीण भागात आज दुपारी अचानक कडक उन्हाचे वातावरण बदलून प्रचंड वारे वादळ तसेच विजेचा कडकडाट झाला। या विजेच्या कडकडाटामध्ये जोरात पाऊसही सुरू झाला। अंबाजोगाई शहरातील शेख हमर व शेख फरमान या दोघांच्या घरावर एक मोठे वडांचे झाड कोसळल्यामुळे या घरांचे नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्य तसेच उपजीविकेचे साधन असणारी शिलाई मशीनचे नुकसान झाल्याचे समजते। या नुकसानीमुळे त्या दोन्ही घरावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले आहे। असाच प्रकार अंबाजोगाई ग्रामीण भागातही घडला। अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली, जमिनीवर पडली, तर विजेचे खांब जमिनीवर कोसळल्यामुळे विजेचा प्रवाह अचानक बंद झाला, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। अशा पद्धतीनं अंबाजोगाई शहर व तालुक्यात पावसाने प्रचंड विजेचा गडगडाट थैमान घातल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले। याच पद्धतीने धारूर येथेही मोबाईलचे टावर कोसळून 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। काही जखमींना अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अंबाजोगाई शहरातील बऱ्याच ठिकाणी या झाडे कोसळण्याचे प्रकार घडले। या झाडे कोसळण्याची जी घटना नैसर्गिक आपत्ती आली, याची महसूल प्रशासनाने दखल घ्यावी अशी नागरिकातून मागणी होत आहे। आजच्या या घटनेमुळे अंबाजोगाई शहरातील ग्रामीण भागातील जे उभे केलेले आसरे तेही पडल्यामुळे लोकांचे नुकसान झाले। त्यांना आपली उपजीविका करण्यासाठी, उपजीविका भागवण्यासाठी जो आसरा उभा केला होता तोही आसरा गेला असल्याने अनेकांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचे तारंबळ उडाली होती, अनेकांचे नुकसान झाले। शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये या झालेल्या नुकसानीचे शासनाने दखल घ्यावी अशीही नागरिकातून मागणी होत आहे। शहरातील या 2 नागरिकांच्या नुकसानीची सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आता पाहूया प्रशासन काय भूमिका घेते किंवा नुकसानीचा पंचनामा करते। कैसे गिरा पेड़? वो हवा का उड़ान के वजह से गिर गया। आपका घर है कि किराए से? नहीं, अब मेरा खुद का घर है। अभी फिलहाल में रहने को फिलहाल में घर नहीं, पूरा नुकसान होगा, पूरा घर गिर गया। कुछ किसी को मार वगैरह लगा? मार, जानी नुकसान बोले तो बच्चे को थोड़ा लग गया पेट को। क्या क्या नुकसान हुआ? नुकसान किराना दुकान का होगा, पूरा घर का। अभी फिलहाल में रहने को घर नहीं। अभी नगर पालिका वाले पूरा झाड़ पे ले गए तो मेरे को रहने को घर नहीं। किराना स्टोर हो? हाँ, किराना स्टोर था। अब हमारा भांजा पायलट से रहता, उनके खुद के अलग से जगह है वो। अच्छा, कितने घर है? एक घर है? नहीं, ये 2 घर है। पायलट जो दोनों भी घर गिरे। पायलट तो भाई का घर, भांजे का घर था, तो उसका कपड़े का दुकान था, उसका भी नुकसान होगा। प्रशासन से क्या अपेक्षा है? क्या बोले तो अब समझ रहा ना आप क्या। हाँ, क्योंकि अब मेरे को फिलहाल में रहने को घर नहीं, उतना नुकसान होगा। आप भी देख रहे ना। हाँ। और कौन दूसरे? चालू करेगा, दूर से ना थोड़ा। क्या नाम है आपका? फरमान। आपका भी घर है? हाँ, अपना भी घर। 2 घर, एक इनका घर? हाँ, एक इनका, एक हमारा घर है। क्या नुकसान हुआ? कपड़े की दुकान थी, सिलाई मम्मी काम करते हो, मशीन भी दब गई पूरी, सामने दीवार और रूम टूट गया पूरी। आपके यहाँ कुछ जानी नुकसान? जान नुकसान नहीं हुआ, सिर्फ माली नुकसान। माली नुकसान में क्या क्या है? कपड़े की दुकान थी, सिलाई मशीन करते मम्मी, सिलाई मशीन दब गई पूरी, रूम टूट गया सामने का पूरा। प्रशासन से क्या अपेक्षा है? देखो आगे तुम क्या लेबर काम करते हैं हम, और मदद जरूरी है।
अभी फिलहाल अगर ये झाड़ हटा दिया जाए तो कुछ रहने के लिए आपकी नहीं अभी व्यवस्था घर ही नहीं या है, नहीं है अभी घर। सामने का रूम टूट गया पूरा और जगह नहीं है दूसरी, टच था एक रूम। रहने के लिए अभी नहीं है, व्यवस्था हाँ नहीं? नहीं व्यवस्था नहीं। क्या नाम है आपका? फरमान। फरमान। हा आहे धारूर येथील आजच्या वादळामध्ये पडलेले टावर। या मोबाईलचे टावर पडल्यामुळे 5 ते 6 जण जखमी झाले आहेत। या जखमींना अंबेजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदरील टावरची अवस्था आपण पाहिली तर अत्यंत भयानक दिसत आहे। सदरील घटना ही धारूर शहरातील आहे। या धारूर शहरातील घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे।